मंगळवेढा शहरात वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे आणि भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। या गंभीर परिस्थितीविरोधात अखेर ठोस पाऊल उचलत स्वच्छता विभागाला निवेदन देण्यात आलं असून आरोग्य सभापती प्रवीण खवतोडे यांच्याकडे तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। आरोग्य प्रशासनानं प्रत्यक्ष उपाययोजना सुरू करण्याचे स्पष्ट आश्वासन दिलं आहे। शहरातील अनेक भागात डासांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे। याचबरोबर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिक, विशेषतः लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिक भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत। अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती। या पार्श्वभूमीवर दिलेल्या निवेदनाची दखल घेत आरोग्य विभागानं आठवड्यातून एकदा ज्या भागात गटारीची स्वच्छता केली जाते तिथं फॉगिंग मोहीम आणि BSC पावडर टाकण्यात येणार आहे। डास नियंत्रणासाठी औषध फवारणी केली जाणार आहे। तसंच मोकाट कुत्र्यांच्या समस्येसाठी महिन्याच्या आत डॉग शेल्टर उभारून लसीकरण केलं जाणार आहे। यावेळी नगरसेवक सोमनाथ भुई, सोमनाथ बुर्जे, वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू, अजय अदाटे, प्रफुल्ल सोमदळे, नगर परिषद आरोग्य अधिकारी अनिकेत चंदनशिवे, बंडोपंत मणेरी उपस्थित होते। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।